जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड सारखंच सध्या महाराष्ट्राला भीषण पावसाला सामोरं जावं लागतंय। मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर सोबतच मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली। त्यामुळे मुखेड तालुक्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या काही तासांपासून मुंबई आणि पुण्यामध्ये पावसामुळे संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाली आहे। तर तिथेच मुखेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे तिथली 6 गावं पाण्याखाली गेलीत। रात्री साखर झोपेत असताना ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने लेंडी नदीला पूर आलाय आणि आत्ताच तिथल्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला। त्यामुळे पूर परिस्थिती अजूनच गंभीर झाल्याची दिसून येते। मुखेड तालुक्यात भेंडगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि माजरगाव हे 6 गावं पाण्याखाली गेलेली असून त्यातून 4 गावातल्या लोकांना सुखरूप आश्रयस्थळी पोहोचवण्यात आले। मात्र हसनाळमध्ये 9 तर रावणगाव येथे तब्बल 80 लोक अडकलेत। हसनाळ इथल्या एका भागात 6 फूट पाण्यात एक कार अडकली होती, ज्यात 3 लोक होती। त्यांना बाहेर काढण्यात एसडीआरएफला यश मिळालंय। सकाळपासून एसडीआरएफ, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसोबत बचाव कार्यात लागलेले आहेत। सध्या पाऊस कमी झाल्याची बातमी आली, मात्र उदगीरच्या धरण क्षेत्रात रात्रभर पाऊस झाल्यामुळे 18 फूट पाणी वाढलंय, असं तिथल्या स्थानिक आमदार तुषार राठोड यांनी सांगितलंय। अजून या प्रकरणात काय घडणार आहे लवकरच कळेल।